तुम्हाला कळेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काय होणार, त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार। हे विधान आहे राहुल गांधी आणि संजय राऊत यांचं। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या या वक्तव्याने सध्या दिल्लीपासून महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत चर्चेला चांगलंच उधाण आलंय। इतकंच नाही तर 17 सप्टेंबर हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल असा थेट दावा राऊत यांनी केलाय। मात्र राऊतांच्या पण आधी काँग्रेसने हे विधान 2-3 वेळा केलंय। त्यामुळे आता सर्वांच्याच मनात एकच प्रश्न आहे की अखेर 17 सप्टेंबर नंतर असं काय घडणार आहे ज्यामुळे मोदींच्या पंतप्रधान पदावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल असा दावा का केला जातोय आणि राहुल गांधी संजय राऊत नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडींचा इशारा देत आहेत, सगळं काही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। या संपूर्ण चर्चांची प्रकरणाची सुरुवात झाली ती काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर। दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली। या बैठकीत पक्षाची पुढची रणनीती, केंद्र सरकार विरोधातील भूमिका आणि देशातील राजकीय परिस्थिती यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जाते। याच बैठकीत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाबाबत मोठं विधान केल्याची बातमी समोर येते। राहुल गांधी यांनी पुढील 6 ते 8 महिन्यांमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी राहणार नाहीत असं म्हटल्याचा दावा करण्यात आलाय। आता ही पहिलीच वेळ नाहीये बरं का, याआधी देखील एकदा नाही तर 2-3 वेळा नरेंद्र मोदी पुढील काही महिन्यांतच पंतप्रधान पदी राहणार नाहीत असा दावा काँग्रेसकडून वारंवार करण्यात आलाय। आता राहुल गांधी वारंवार हे विधान का करतायत तर राहुल गांधींचं एकमेव लक्ष्य आहे ते म्हणजे पंतप्रधान पद मिळवणं। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांची ताकद ही वाढत गेली। राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर केंद्र सरकार विरोधात त्यांचा आक्रमकपणा हा आणखीन वाढलेला दिसून आला। त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणं हे राहुल गांधींच्या राजकीय रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आपण बोलू शकतो। पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर राहुल गांधींना स्वतःला पंतप्रधान बनायचं असेल तर त्यांच्या समोर सर्वात मोठा अडथळा आहे तो कोण आहे तर अर्थातच नरेंद्र मोदी आणि भाजपचं सध्याचं नेतृत्व। त्यामुळे मोदींचं सरकार कमकुवत होत असल्याचं चित्र निर्माण करणं, त्यांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणं आणि पुढच्या काळात सत्तांतर होऊ शकतं असा संदेश देणं, यातूनच विरोधकांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये एक वेगळा राजकीय माहोल तयार होऊ शकतो असं राहुल गांधींचं या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला मिळते। इतकंच नाही तर सध्याच्या स्थितीत पहिली तर जेनझीचं महत्त्व आपल्याला जास्त प्रमाणात वाढताना दिसून येते, कारण की त्यांचं मत या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार। त्यामुळे राहुल गांधी हे वारंवार प्रयत्न करतायत की आपण जेनझी सोबत कसं कनेक्ट करू शकतो, त्यांच्याशी कसा संवाद साधू शकतो, जवळीक साधू शकतो। यासोबतच त्यांनी दिल्लीतील आंदोलनाला देखील पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे त्यांचे हे प्रयत्न पंतप्रधान पद मिळवण्याच्या दिशेने जात असताना कुठेतरी दिसून येत आहेत। राहुल गांधींच्या दाव्यानंतर पत्रकारांनी संजय राऊत यांना देखील याबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चेला आणखीनच हवा मिळाली। संजय राऊत या ठिकाणी म्हणालेत की राहुल गांधी जे सांगत आहेत त्याच्याशी माझंही या विषयावर एकमत आहे। राऊत यांच्या म्हणण्यानुसार ते गेल्या काही महिन्यांपासून एकच गोष्ट सांगतायत की नरेंद्र मोदी आपल्या पंतप्रधान पद म्हणून पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत किंवा करू शकणार नाहीत। एवढंच नाही तर त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत पंतप्रधान पद सोडावं लागू शकतं असा दावा या ठिकाणी राऊत यांनी केलाय। मात्र इथे सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे त्यांनी 17 सप्टेंबरची तारीख सांगितली। आता 17 सप्टेंबर ही तारीखच का निवडण्यात आली आहे आणि ती इतकी महत्त्वाची का मानली जाते, कारण या तारखेला नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे। याच मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी आणखीन एक मोठं विधान केलंय। त्यांच्या मते यंदाचा 17 सप्टेंबर हा नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस ठरू शकतो। राऊत यांनी तर मोदी समर्थकांनाही टोला लगावत म्हटलंय की
की हा वाढदिवस आनंदाने साजरा करा, पार्ट्या करा, उत्सव करा, मात्र त्यानंतर पुढच्या परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते असा इशारा थेट त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। संजय राऊत यांनी याच वेळी नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा पुढचे पंतप्रधान होतील का यावरही मोठं भाष्य केलंय। त्यांच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी गेले तर अमित शहा देखील पंतप्रधान होणार नाहीत, मोदी गए तो अमित शहा भी गए अशा शब्दांत त्यांनी हा दावा केलाय। म्हणजेच राऊत यांच्या वक्तव्याचा अर्थ असा घेतला जात आहे की येत्या काळात भाजपच्या नेतृत्वासमोर एक मोठं राजकीय संकट हे उभं राहू शकतं असा त्यांचा एकंदरीत अंदाज आहे। मात्र मोदींच्या सध्याच्या हालचाली पाहता 29 पर्यंत पंतप्रधान पद हे सोडणार नाहीत असंच चित्र कुठेतरी दिसून येते। कारण अशी चर्चा आहे की त्यांना सोनिया गांधींचा रेकॉर्ड हा मोडायचा आहे। पण दुसरी बाजू जर आपण नीट पाहिली तर सध्याची परिस्थिती पाहता मोदींचा जो करिश्मा होता तो कुठेतरी आता कमी होताना दिसतोय किंवा कमी झालेला आपण पाहू शकतो। आणि जेनझीने ज्या प्रकारे आवाज उठवला त्यानुसार पुढच्या काळात मोदींची सत्ता ही पुन्हा येणार असं चित्र तरी मला दिसून येत नाहीये। त्यामुळे पुढे नेमकं काय होतं, सत्ता पालटते का, हे येणारा काळच आपल्याला ठरवेल। कारण राहुल गांधी आणि राऊत यांनी यापूर्वीही नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानाबाबत अशीच अनेक विधानं केली आहेत। त्यांनी लाल किल्ल्यावर झालेल्या मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाबाबतही संदर्भ दिला। त्यांच्या मते लाल किल्ल्यावर पंतप्रधान म्हणून मोदींचं शेवटचं भाषण झाल्याचा त्यांनी आजचा हा दावा आधीच केला होता आणि आता त्याच धर्तीवर पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा ठरू शकतो असं ते एकंदरीत या ठिकाणी म्हणताना दिसत। मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान पद सोडणार आहेत किंवा 17 सप्टेंबर नंतर त्यांच्याबाबत एखादा मोठा निर्णय होणार आहे का हे येत्या काळात आपल्याला समजेलच। पण तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत की नरेंद्र मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करतील का, की संजय राऊत आणि राहुल गांधींचे दावे खरे ठरतील? आणि जर मोदींचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपला गेला तर तुम्ही पंतप्रधान पदी पुढे कोणाला पाहता? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।